ज्यावेळेस बघा साडीला आपल्याला पिको करायचं असतो ना, त्यावेळेस आहे ना आपल्याला साडी सरळ करायला लागते. पहिल्यांदा खूप असे काने कोपरे तिरकी साडी असते. तर बघा ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. साडीला थोडंसं इथे बघा कट करून घ्यायचं. हे बघा अगदी 1 इंच कट करा किंवा अर्धा इंच कट करा. त्याच्यानंतर आपल्याला हा कपडा असा उचलून घ्यायचा. हे बघा दोन्ही साईडला थोडासा आहे ना असा ओढायचा म्हणजे आपल्याला मधला धागा दिसला पाहिजे. जिथे कट केलंय ना तिथला धागा बरोबर आपल्याला पकडायचा मधला आणि त्याच्यानंतर तो धागा आपल्याला हळूहळू खेचायचा आहे. म्हणजे संपूर्ण तो धागा बाहेर आल्यानंतर ती लाईन पडते पूर्ण कडेपर्यंत. त्याच्यामुळे ना आपली साडी ना अजिबात तिरकी होत नाही, वाकडी होत नाही. तुम्ही ह्या पद्धतीने ना साड्या जर तुमच्याकडे पिको करण्यासाठी आल्या, साडीला फॉल लावण्यासाठी, तर आपल्याला पहिला पिको करायलाच लागतो. तर या पद्धतीने ना तुम्ही ना नक्की पहिल्यांदा साडी सरळ करून बघा. खूप छान ट्रिक आहे, सोपी पण आहे. अजिबात आपल्याला 17 टाईम कट करायला लागत नाही. नाही तर आपण काय करतो, थोडीशी साडी तिरकी झाली का आपण परत कट करतो मग ती साडी काय वेळेस आहे ना जास्त कट होऊन जाते आपल्याकडनं. संपूर्ण बघा इथे धागा निघालेला आहे. आता तुमचा धागा जर अर्ध्याच वर तुटला तर तिथपर्यंत आहे ना कैचीने कट करून घ्यायचं. आपल्याला एक लाईन दिसते बरोबर त्या लाईनीवरच, आणि तिथपर्यंत आल्यानंतर जसं आपण पहिलं केलं ना अर्धा इंच 1 इंच थोडं कट केलं ना, तसंच परत कट करायचं अर्ध्याहून तिथून पुढे आणि मधला धागा ओढायचा आणि संपूर्ण साडीच्या कडेला कट करून घ्यायचं. हे बघा आहे का नाही सोपी ट्रिक. किती साड्या असू द्या तुमच्याकडे, ज्यावेळेस बघा कॉटनच्या साड्या वगैरे असतात ना त्यावेळेस आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही, पण ज्यावेळेस सुळसुळ्या साड्या किंवा सिल्की साड्या येतात ना त्यावेळेस आहे ना थोडासा आहे ना साडी कट करायला आहे ना पिको करायला असते त्यावेळेस तर थोडा प्रॉब्लेम येतो. तर ह्या पद्धतीने ना तुम्ही पहिल्यांदा साडी अशी सरळ करून बघा. खूप छान आहे पद्धत ही, अवघड पण नाही, सोपी पण आहे आणि किती पण साड्या आपण पटकन अशा असं पिको करू शकतो. नाही तर खूप वेळ जातो त्याच्यामध्ये. बघा संपूर्ण माझी लाईन इथे बघा दिसत आहे व्हाईट कलरची, आणि कपडा आहे ना बरोबर हा म्हणजे साडी गोळा होत चालते. संपूर्ण माझा धागा निघालेला आहे आणि इथे बघू शकता जिथे कट केलं ना तिथे संपूर्ण एक लाईन व्हाईट कलरची पडलेली आहे. आणि त्याच्यानंतर आता मी ह्या लाईनीवरच कट करून घेणार आणि साडीला आता पिको करून घेणार आहे. बघू शकता. चला या पद्धतीने आज तुमच्यासोबत आहे ना थोडासा छोटासा व्हिडिओ होता तो शेअर केलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करत चला. असे छोटे छोटे टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन येते. चला धन्यवाद.